सन्माननीय राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, सन्माननीय आमच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी, पालकमंत्री मंगलजी, केसरकर साहेब, व्यासपीठावरील माझे सगळेच सहकारी, आमदार, खासदार, आताच आशिषने भाषण अत्यंत उत्तम केलं आणि त्याच्यामुळे नेमके आपले उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून काय काम करत आहे त्याची त्यांनी बरीचशी माहिती दिली. मी प्रवीण दरेकर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण गोरेगावला जे काही शिबिर घेतलं होतं त्या शिबिरामध्ये ह्या सगळ्याच मुंबईकरांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्या हाकेला सुद्धा आपल्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी ओ देऊन बरेचसे प्रश्न मार्गी लावले आणि म्हणून आज सोहळा आपण घेतला. त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं पाहता आमची उपस्थिती पाहताना लोकांच्या त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी याने आज बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई कसे काय आले आता ते बहुतेक देवेंद्रजीला माहीत असेल, मला माहिती नाही. परंतु सन्माननीय प्रवीण दरेकरांनी मला फोन केला होता आणि अबुदनगर मधून मी 4 वेळा मतदारसंघातून निवडून आलेलो आहे. त्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. पक्षप्रमुख आता मी कल्पना दिली की मला या कार्यक्रमाला जायचं आहे. ते म्हणाले काही जायला हरकत नाही, जाऊ नये. आणि काय कोण कोणाला डोळे कधी मारतो काय कळत नाही, कोण कधी टाळी कुठून मागतो ते कळत नाही. पण मला परमिशन दिली आणि मग नितीन आणि आम्ही दोघे मिळून या ठिकाणी आलो. मी खरंच फडणवीस साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आपण ग्रामीण भागातले असताना सुद्धा मुंबई शहराचा एवढा बारीक बारीक अभ्यास करून त्यांचे प्रश्न धसाच लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करता, म्हणून मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि मगाशी आमचे प्रवीण दरेकर म्हणाले की आता शिर्डीमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करा. मला कळलंच नाही हल्ली ती नाही शिर्डी बोलली की भीती वाटते हो. हा शिर्डी ईडी नाही का, काय काय विषय काढला तुम्ही. शिर्डी बोलला, CND बोलला असं तर मला कळलं असतं, पण तुम्ही शिर्डी बोलल्यामुळे मला थोडी धडकी बसली. पण असो, माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, मुंबईमध्ये असंख्य प्रश्न आहेत. मुंबईतल्या बऱ्याचशा प्रश्नांची तुम्हाला जाणीव आहे आणि ते प्रश्न तुम्ही निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न कराल. आता 15 दिवसापूर्वी तुम्ही JTB नगरचा मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेतला. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. उत्तम निर्णय घेतला. माझी तुम्हाला विनंती आहे, या मतदारसंघामध्ये मी 20 वर्ष प्रतिनिधित्व केलं. आताही लोक काही प्रतिनिधित्व माझे सहकारी ते करतायत. त्या अबुदनगरचा विकास हा गेले कित्येक वर्ष रखडलेला विकास आहे आणि म्हणून आता आपण निर्णय घेतलेला. मी गेले कित्येक वर्ष तुमच्याशी या विषयावरती बोलतोय. अतुल सावे साहेबांसोबत पण आता मी मीटिंग मध्ये तरी केली आणि तुम्ही बोलले की आपल्याला हा डेव्हलपमेंट करायचे आहे. माझा तो CND कन्सेंट अँड डेव्हलपमेंट म्हणून जर आपण करणार असाल तर मी आपलं खूप मनापासून आभार आहे. पण आज जाताना या ठिकाणी आपण ही घोषणा करून जावं एवढी माझी आपल्याला प्रामाणिकपणे. मुंबई शहराला दुसरा एक विषय आहे, तो विषय बराच रखडलेला विषय. मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेवढ्या मुंबई शहरामध्ये 3000 सोसायट्या आहेत. या सोसायट्या कलेक्टर लँडवरती असेल आणि कलेक्टर लँडवरती असणाऱ्या सोसायटीचा जर डेव्हलपमेंट करायचे असेल फ्री होल्ड करून, तर फ्री होल्ड करण्यासाठी सरकारमध्ये आम्हाला 15% प्रीमियम भरा. आता 15% प्रीमियम जर भरायचं बोललं तर ते प्रीमियम ते भरू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, फ्री होल्ड होणार. त्यांचं म्हणे की आम्हाला एक 5% तुम्ही जर प्रीमियम भरायला लावला तर आम्ही निश्चितपणे ते भरू आणि त्याची डेव्हलपमेंट होईल. आणि त्याच्यावर त्या दिवशी सुद्धा आपल्याला मुंबई शहरात असे खूप प्रॉपर्टी आहे, त्यासुद्धा एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शिवाय तुम्ही आता प्रॉपर मुंबईमध्ये बघाल किंवा उपनगरामध्ये बघाल तर उपनगरामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा
6 मीटरचा रस्ता जो आहे त्या 6 मीटरच्या रस्त्यामध्ये असणाऱ्या त्याच्या आजूबाजूला येणाऱ्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींना हाईट मिळते तिथं फक्त 32 मीटर. त्यामुळे तिथे डेव्हलपर कोणी यायला तयार नाही. तुम्ही जी 9 मीटर ची तरतूद केलेली आहे रस्त्यावरच्या लोकांना देण्याची, 9 मीटर रस्त्याची, ती तरतूद जर तुम्ही 6 मीटरच्या रस्त्यावरच्या लोकांना सुद्धा केली तर मला वाटतं त्यांच्या सुद्धा आयुष्याचं कल्याण होईल. आणि म्हणून 9 मीटरची, कारण विषय असे का हा उपनगरामधले सुद्धा टीडीआरचा विषय आहे, त्यांना टीडीआर घेता येत नाही. तुम्ही 9 मीटरची सवलत जर दिली सवलत तर तो प्रश्न सुटेल. आणि म्हणजे 2-3 विषयात बाकी झोपडपट्टीचा वगैरे वगैरे विषय तुम्ही उत्तम प्रकारे हाताळतात आहात. पण तुम्हाला खरोखर मला मनापासून वाटतं की चांगलं काम करणारं शासन सदैव या राज्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे. आणि मला दिसतंय की आपण उत्तम प्रकारचं काम करतात आणि म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. मी आपण या ठिकाणी मला बोलावलं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. 2-3 विषय मांडले, असंख्य विषय आहेत. तुम्ही बेस्ट पार्लमेंटर झालेला आहात, मी बेस्ट पार्लमेंटर नाही, विषय खूप आहेत पण ते काय बोलायला थोडा वेळ नाही आणि पालकमंत्री बोलणार आहे. पण हे 2-3 विषय जर आपण सोडून दिले तर मुंबईची जनता आपल्याला धन्यवाद देईल आणि निश्चितपणे आपल्याला पुन्हा पुन्हा तुम्हीच बोलता ना पुन्हा ती संधी देईल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.